त्यानंतर मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी आहे। मुंबईची पाणी चिंता वाढलेली आहे। धरणांमध्ये फक्त 27% पाणी साठा आहे। पाण्याचं नियोजन करण्याचं बीएमसी समोर आव्हान आहे। राज्यातील पाणी संकट अधिक गंभीर होत चालल्याचं दिसून येतंय। मुंबईमध्ये जिथं चहूबाजूला धरणं आहे तिथं सुद्धा फक्त 27% पाणी साठा आहे आणि त्यामुळे जून पर्यंत पुरेल इतकाच पाणी साठा शिल्लक आहे आणि जून मध्ये जर पाऊस झाला नाही तर मुंबईकरांपुढे प्रचंड मोठं पाणी संकट उभं राहू शकतं आणि त्यामुळे बीएमसी समोर पाण्याचं नियोजन करण्याचं आव्हान आहे। पाणी सर्व लोकांना पुरेल आणि जोपर्यंत पाऊस चांगला पडत नाही तोपर्यंत हे पाणी पुरेल असं नियोजन बीएमसीला करावं लागणार आहे। तर एकूणच फक्त मुंबईमध्ये नाही संपूर्ण राज्यभरात पाणी संकट गंभीर होताना दिसून येते। एकीकडे निवडणुका आहे तर दुसरीकडे जलसंकट सुद्धा महाराष्ट्राच्या डोक्यावर उभं राहिल्याचं पाहायला मिळतं आणि त्यामुळे आता कशा पद्धतीने नियोजन केलं जाणार ते बघावं लागेल आणि महाराष्ट्र या जलसंकटाचा सामना कसा करणार तेही बघावं लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।